तुमचं इन्स्पिरेशन जेव्हा बघतो आत्ता, ते इन्स्पिरेशन भगतसिंग, राजगुरू, ते हं, ते सिनेमातली ती सगळी व्यवस्थेच्या विरोधात लढणारा, हे सगळं. पण बऱ्याचदा हे सगळं सिनेमापुरतं बरं वाटतं. हं. वास्तवात ते खूप विचित्र असतं आणि त्याला वेडेपणा म्हणतात या जगात आजच्या. असं काही नाही आहे. मला तर माझ्यावर तर 350 गुन्हे दाखल आहे. हं, मला वाटत नाही देशात कुठल्या आमदारावर एवढे गुन्हे आणि सगळे आंदोलनाचे आहे बरं. आंदोलनाचे. एक काही असा आजूबाजूचा नाही आहे. 350 मध्ये 5 गुन्ह्यात मला सजा सुनावली आहे. हं, कुठं 1 वर्षाची, कुठं 8 महिन्याची, कुठं 2 वर्षाची, 2 महिन्याची, वर्षाची नाही आहे. पण असे गुन्हे 4-5 आहेत. त्यात मी अपीलमध्ये गेलो. हं, एक अपीलमध्ये गेलो नसतं मला जेलात जावं लागलं असतं. हं, आणि आता अजून 50 एक गुन्ह्याचे अजून माझ्यावर सुरू आहे. हं. म्हणजे ते काय रिझल्ट येईल मला माहीत नाही. पण आम्ही हा विचारच नाही केला कधी. भगतसिंग जर बलिदान करू शकतं, तर ते पहिल्यापासून बिलकुल आम्ही काही झालं ना, तर मी एक अधिकाऱ्यांनी एका त्या आमच्या नाशिकमध्ये एका अपंगाला फक्त वाईट बोलला होता. हं, मी तुटून पडलो. म्हटलं, "हट, होऊ नाही शकतं. ते काय परवा असेल, तो कधीच आमच्या डोक्यात एकदा ते नाही पटलं ना, तर त्याचे परिणाम काय होईल, हं. तो तर विचार कधीच येत नाही. बच्चू फक्त भाऊ गुस्सा क्यों आता है? म्हणजे असं म्हणतात, की बच्चू भाऊला राग आला, की फटकवल्याशिवाय त्याला सोडणार नाही. ही ही चीड जी आहे. मी स्वतःसाठी कधीच भांडलो नाही. हं, माझ्या स्वतःसाठी मी एखाद्या माझ्या निवडणुकीत मी कधी भांडलो स्वतःसाठी कधीच नाही. मी जे काही भांडण केलं ना, ते दिव्यांग असेल, शेतकरी असेल, काटा मारणारी लोकं असेल, म्हणजे कापसात काट्या मारत होते. आम्ही हं, तिथेच ठोकलं धरून. हं, 1000 ट्रॅक्टरांचा लिलाव होणार होता. त्या ट्रॅक्टर शेतकरी सगळे हायकोर्टातून हारून आले होते. मी गेलो. हं, मी मोठा दगड घेतला. हं, 200-300 पोलिस होते आणि तिकडे बॉम्ब फोडला दुसऱ्या बाजूनं आणि मी घुसलो अंदर आणि गोटा घेतला आणि मारलं त्या ट्रॉलीवर. तो आवाज जरा धडाडकीने असा. म्हटलं, "तुम हर्रास करना तो दूर है, उसको देखेंगे ना, तो भी मारूंगा मैं." आणि काढले मी 1000 ट्रॅक्टर. हां, हो, हायकोर्टात हारले होते केस सगळे. हं. फक्त ₹1000 भरून काढले. मतलब छोड़ना ही पडेगा. क्या बात है! हो.